हा प्रश्न आपण अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकतो। मित्रांनो, आपल्याला मंदिरांची संख्या 4 दिलेली आहे आणि प्रत्येक मंदिरामध्ये 100 रुपये हे समान रक्कम ठेवायची आहे। आता एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात जात असताना रक्कम ही काय होते, दुप्पट होते। म्हणून काय करायचं, आपल्याला 4 मंदिरामध्ये पैसे 100 रुपये प्रमाणे ठेवायचे आहे। म्हणून या पद्धतीने 1 2 3 4 अशी मांडणी करून घ्यायची। सुरुवातीला आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये 100 रुपये ठेवायचे आहे, म्हणून या 100ला 2 ने भागायचं। 2 ने का भागायचे, तर प्रत्येक मंदिरामध्ये जाताना रक्कम ही दुप्पट होते, म्हणून 2 ने भाग द्यायचा। 100 भागिले 2 बरोबर 50। आता 50 मध्ये 100 मिळवायचे, कारण आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये 100 रुपये ठेवायचे आहे, म्हणून 100 अधिक 50 बरोबर 150 होतात। पुन्हा या 150ला 2 ने भाग द्यायचा, कारण 2 ने भाग का द्यायचा, तर प्रत्येक मंदिरामध्ये जाताना रक्कम ही दुप्पट होते म्हणून। बरोबर 75 आहे। 75 मध्ये पुन्हा 100 मिळवायचे, 175। या 175ला पुन्हा 2 ने भाग द्यायचा। 2 8 16, 2 7 14, 2 5 10। 100 परत मिळवा, 187.5। आता 187.5ला परत 2 ने भाग द्या। 2 9 18, 2 3 6, 2 7 14, परत 1 उरतो, 2 5 10। म्हणजे आपल्याकडे सुरुवातीला जी रक्कम होती ती रक्कम 93.75 रुपये होती। या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो। आपल्याला 4 मंदिरांची संख्या दिलेली होती। 4 मंदिरामध्ये आपल्याला प्रत्येक 100 रुपये ठेवायचे होते आणि प्रत्येक मंदिरामध्ये ही रक्कम अगोदरपेक्षा दुप्पट होते, म्हणून 2 ने गुणले, तर ह्याच 2 ने आपण या ठिकाणी प्रत्येक जागी भाग दिलेला आहे आणि सुरुवातीची रक्कम घेऊन त्यावरूनच आपण ही रक्कम काढलेली आहे।